लाच घेताना भोकर मापक ACBच्या जाळ्यात 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जळगाव ACBची धडक कारवाई. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकर मापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. जमिनीच्या कागदपत्रातील दुरुस्तीचे काम करून देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच घेताना भूकर मापकाला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ACBकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दिनांक 1 जुलै रोजी तक्रारदार यांच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील दुरुस्तीचे काम भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित होते. हे काम पूर्ण करून देण्यासाठी भूकर मापक जितेंद्र प्रकाश पाटील वय 45 राहणार भूषण कॉलनी जळगाव याने तक्रारदाराकडे 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. तक्रार मिळताच ACB जळगावच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांच्या पथकाने सापळा रचला आणि 15,000 रुपयांची लाच घेताना जितेंद्र पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असेल तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक किंवा जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा. युगदूत न्यूजलाईव्हकरता राजेश पोद्दार. या संदर्भात महाराष्ट्र जनजागृत मंचचे शिवराम पाटील यांनी सुद्धा माहिती दिली. हे जळगावचं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव खूप मोठं नाव आहे, खूप मोठा अधिकारी. या अधिकाऱ्याला गाडी मोटर बंगला सगळं मिळतं. आता या भूमी अभिलेखला खूप छान पगार पण मिळतो. हे लोक इनफॅक्टमध्ये डेप्युटेशनवर येतात, खूप मोठा पैसा देऊन या ठिकाणी येतात. आता जिथं बोगस भरती झाली कोणाची, त्या भूकर मापकांची आणि शिपायांची. आणि असा प्रकार मी आता ते काय म्हणतात ना, ते काशीनाथ मोरे अधीक्षक यांच्या लक्षात आणला. संचालक नाशिकचे इंगळे त्यांचे बी लक्षात आणून दिला. आता हे बावनकुळेला माहीत नसेल का, बावनकुळे एवढा अशिक्षित माणूस आहे का? अरे बावनकुळे साहेब, तुम्ही नुसतं तिथं काय मंत्रालयात जाऊन सनी यू करून ती करून नुसते फरमान सोडतात तालिबान सारखे आणि प्रत्यक्षात प्रयोगात येत नाही. मी महाडपिपरीचे केस लढतोय 3 वर्ष झाले पैसे भरून, त्यांचं अजून काम करत नाही. मग यासाठी काय तुम्हाला इंग्लंड, अमेरिका, चीन, जपानची परमिशन घ्यावी लागेल का? अरे मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला पैसा हवा असेल ना, रेड बोर्ड लावा की बा मोजणीचे 3,000 रुपये फी आणि आमची स्वतःची 2,000 रुपये फी. तसं तुम्ही करा ना. एका दाखल्याची ते जे काही कायद्याप्रमाणे 100 रुपये आणि तुमच्या लाचीचे 50-100 रुपये. अरे कुठेतरी रेड बोर्ड, या ठिकाणी एक असं रेड बोर्ड लावलं गेलं पाहिजे की नागरिकांनी सरकारी रक्कम एवढी द्यावी आणि लाच म्हणून एवढी द्यावी. म्हणजे काय होईल, तुम्ही पैसे घेणार, आमचं काम होणार, मग आम्ही त्या जीवावर येणार नाही, मग आम्ही तुम्हाला पकडून देणार नाही. म्हणून माझा एक सल्ला आहे नोकरबांधांना की बापा हो, असं एक खटे अख्खा बोकड नका मग खा तुम्ही, त्याला मारून मारून खा तुम्ही. हे काय झालं, अख्खा गिळायला गेलं, मग आता तो जेलमध्ये बसलाय कोण, जितेंद्र पाटील. आणि अँटी करप्शनने एक लाचखोर माणूस पकडलेला आहे जितेंद्र पाटील. मी यांना नेहमी सांगतो, तुम्ही इमानीद्वारे काम करा, पगार घेतात ना, मग आनंदाने बायका पोरं पोसा, शाळा शिक्षण करा, डॉक्टर वकील इंजिनियर बनवा त्यांना. आणि तुम्ही खुशाल आता आपल्या शेतकऱ्यांचं असं रक्त शोषण करत असाल तर किंवा जीवावर येते ना माणसाची. आणि म्हणून मी हे मोरे साहेबांना बोललो, याच्या आधी मगर होते त्याला बी बोललो होतो. आणि हे सगळी तक्रार मी बावनकुळे 2 वेळा जाऊन सांगितलं तिथं, नागपूरला जाऊन सनी कोराडीला. पण आता बावनकुळे बी काय, आता मला असं वाटतं की जिथे पैसे घेतले हे बाकी यांना मोरेंना मिळतील, बाकी त्या इंगळ्यांना मिळतील, बाकी बावनकुळेला मिळतील, असा एक मोठा धंदा आहे. म्हणजे शोषण लोणचं करायचं. बावनकुळे भाषण तर लई ठोकतात, 30 दिवसात मोजणी करून, 90 दिवसात करून, 100 रुपयात करून, 200 रुपयात करून. काय रे हो बावनकुळे, काही लाजा बिजा वाटतं का तुम्हाला मंत्र्यांनो? तुम्हाला काही लाजा बिजा वाटतं का?